नमस्कार. सर्व माझ्या गोडताईंचं मैत्रिणीचं अगदी मनापासून स्वागत आहे. सर्वांना श्री स्वामी समर्थ. यावेळी टायमिंग इव्हनिंगचे 5 वाजलेले आहेत. आजचा वार गुरुवार आहे, म्हणजे आमचा उपवास आहे. तर मला आता रात्रीचा स्वयंपाकी बनवायचा, म्हणजे थोडंसं लवकरच मी सुरुवात करते प्रत्येक गुरुवारी. म्हणजे दररोजचं कसं असतं ना, 10 वाजता 11 वाजता आमचं जेवण होतं. रात्री लवकरही येत नाहीत, पण गुरुवारी शैवांच्या मंदिरला जातात आणि तिकडून डायरेक्ट घरी येतात. म्हणजे 9 वाजेपर्यंत आमचं आज जेवण होतं. आणि बाबा गेलेले होते ताईकडे आणि आज परत आलेले आहेत आणि येते वेळेस ढाळे घेऊन आलेत खूप सारे. तर तेही मी धुवून ठेवलेत, कारण आता उपवास आहे, खाणार तर नाही. रात्री जेवण करते वेळेस खाण्यासाठी होतात, किंवा उद्या परवा आता मकर संक्रांती येत आहे तेव्हा पण होतील. खूप सारे आहेत म्हणून मी सगळे स्वच्छ धुवून इकडे ठेवलं. म्हणजे याला ना खूप आंबट असतं, ते आंबट जावं म्हणून मी धुवलेलं आहे. आणि इकडे एक कपडा अंतरलेला आहे, त्या कपड्यावरती मी हे ढाळे ठेवलेत, म्हणजे पाणी निचरा होत राहील. आणि इकडे इस्त्री केलेले थोडेफार कपडे, म्हणजे दिनेशने ती इस्त्री केलेली होती, तर ते कपडेही उचलणं मला झालं नाही, कारण आपली कामाची वेगळी धावपळ होते. आणि थोडेफार मला इस्त्री करायची पण आहेत. तर बघूया आता. आज तर काय होणार नाही, कारण आता स्वयंपाक वगैरे करण्यामध्येच मला दिवस मावळणार आहे. उद्याच्याला मी ते इस्त्री करणार आहे. तसंच ठेवलेलं आहे, इस्त्री वगैरे सगळी काढून ठेवलेली आहे. तुम्ही म्हणत होता की ते दूध कशा पद्धतीने विरजू लावते थोडक्यात शेअर कर. तर इकडं दूध मी गरम केलेलं आहे आणि तांब्यात काढून ठेवलं. यामध्ये 1 चमचा दही किंवा थोडंसं ताक टाकून ठेवायचं आणि झाकून ठेवायचं. आणि त्याला बार बार डिस्टर्ब करायचं नाही, किंवा उघडून बघायचं नाही. आपल्याला झाकून ठेवायचं आणि मॉर्निंगलाच बघायचं. सकाळपर्यंत एकदम छान असं घट्ट दही बनून तयार होतं. तर दही बनवण्याची एकदम सोपी पद्धत आहे. इतकंच आपल्या लक्षात ठेवण्याची गरज आहे की जेव्हा आपण दूध विरजू लावू त्यावेळी दूध कोमट असलं पाहिजे. एकदम गार किंवा एकदम असं कडक दूध असलं ना, तर व्यवस्थित ते दही बनणार नाही. तर थोडासा पसारा झालेला होता, म्हणजे ताईकडनं बाबा झालेले, तर सोनपापडी ताईने दिलेले, तर ते डबा उचलून ठेवलेले. मला सोनपापडी ना खूप आवडते, माझी फेवरेट आहे. पण उपवास आहे गुरुवारचा, त्यामुळे मी खायला घेतलेली नाही आहे. तसं डबा उचलून ठेवला आणि थोडाफार पसारा झालेला होता. म्हणजे शेंगदाण्याचं कूट वगैरे मी करून ठेवलेलं आहे, कारण आपल्या घरी अशा भाज्या बनतात ना की त्यामध्ये मी शेंगदाण्याचं कूट टाकत असते. जसं दोडका, दुधी, मटकी, हे अशा भाज्या बनतात जास्त प्रमाणात, त्यामुळे ती शेंगदाण्याचं कूट मला लागत असतं. तर मी काय करते, जेव्हाही मला खाली वेळ भेटतो त्यावेळेस मी शेंगदाणे भाजते आणि वाटण करून ठेवते. ते पण मी डब्यात भरून ठेवलेलं आहे. म्हणजे एकदम छोटी छोटी कामं आहे, जी अगोदर आवरली ना वेळेत आपला स्वयंपाक होतो. नाहीतर याच वेळेस सगळी तयारी करायचं आणि स्वयंपाक करायचं, तर थोडीशी धावपळ आपली जास्त होते आणि वेळेत एकही काम आवरेना. त्यामुळे थोडीफार तयारी जेव्हाही खाली वेळ भेटतो ना त्यावेळेस मी करत असते. तर आज मी इकडं भाजीमध्ये मिक्स भाजी बनवत आहे, कारण सगळं एक एक ठेवलेलं होतं. म्हणजे 1 गाजर, 2 छोट्या आकाराचे दोडके होते आणि 2-3 हिरव्या मिरच्या घेतलेल्या, 4-5 कांदे घेतलेले, सगळं मी बारीक चिरून घेतलेलं आहे. आणि इकडं अगोदर तर मी तेल घेतलेलं आहे, मोहरी, जिरं, लसूण टाकलं, नंतर मी कांदा टाकलेला आहे, हिरवी मिरची टाकलेली आहे, परतून घेतलं. संग मी गाजर पण टाकलं, शेवटला मी दोडका टाकलेला आहे, परतून घेतलेला आहे. जेव्हाही काही ऑप्शन असणार त्यावेळेत अशी मिक्स भाजी मी बनवत असते. आणि आता तरी असं झालेलं की दिनेश पण नाही आहे घरी, त्यामुळे ना असं झालं आता काही आणायचं आहे तर खूप मोठा प्रश्न आलेला आहे. कारण आता दिनेश पप्पा लवकर घरी येत नाहीत, त्यांची तर कामं अशी असतात की जेवण करायला घरी लवकर येत नाहीत. आता काही आणायचं आहे तर खूप टेन्शन मला आलेलं आहे. तर इकडं मिक्सच भाजी आज मी बनवत आहे. तर नंतर मी यामध्ये 1 चमचा हिरवी मिरची पेस्ट टाकलेली आहे, बिलकुल थोडीशी लाल मिरची पावडर टाकली, हळदी पावडर टाकले, धना पावडर टाकलेला आहे. मसाले व्यवस्थित परतून घेतले. नंतर टमॅटो टाकले, चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे आणि थोडासा सुहाना मसाला टाकलेला आहे. परतून घेऊया. म्हणजे मसाले व्यवस्थित भाजले ना भाजी खूप छान टेस्टी बनून तयार होते. तर थोडा वेळ मी परतून घेतलेला आहे. नंतर मी यामध्ये टाकलेला आहे अर्धी वाटी शेंगदाण्याचा कूट. म्हणजे या भाजीला ना जी लपतपणा म्हणतो ना तसं होतं, म्हणजे एकदम छान अशी लपत भाजी बनून तयार होते. म्हणजे वेगळे आपल्याला वरण हे ते करण्याची काही गरज नाही आहे. ही भाजी भातासोबत आणि भाकरीसोबत दोन्हीसोबतही होऊन जाते. तर नंतर मी इकडे 1 गिलास पाणी टाकलेलं आहे, मिक्स केलेलं आहे, झाकून ठेवूया. जोपर्यंत की भाजी बनते तोपर्यंत थोडीफार मी कामं आवरून घेते. हे पण आलेले आहेत, आंघोळ होत आहे. आंघोळ झाल्यानंतर ते शैवांची आरती वगैरे होते, मगच हे शैवांच्या मंदिरला जातात. तर शैवांच्या मंदिरला गेले. आल्यानंतर आमचं जेवण खाणं झालं, सगळे भांडे कुंडे मी क्लीन करूनच झोपलेली होते. तर कालचा दिवस असा गेला. हा दुसरा दिवस आहे. आजचा वार शुक्रवार आहे आणि आता टायमिंग मॉर्निंगचे 5:30 वाजलेले आहे. सगळ्यांना गुड मॉर्निंग, श्री स्वामी समर्थ. मी उठलेले आहे आणि लागलेले आपल्या रोजच्या कामात. म्हणजे रोज आपण काही नवीन करत नाही, केलेलीच कामं उठल्यानंतर ते झाड झटक हीच आपली कामं, साफसफाईच्या कामाला सुरुवात झालेली आहे. तर इकडे बाबांचे काही कपडे ठेवलेले होते, तर ते कपडे पण मी तिकडच्या रूममध्ये ठेवलेले आहेत. म्हणजे सगळे कपडे मी घडी घालून तिकडे ठेवते, पण बाबा काय करतात काढल्यानंतर म्हणजे एक शर्ट तिकडे, एक टावेल इकडं असं असतं त्यांचं. तर ते पण मी सगळं यावेळी उचलत असते. म्हणजे जे कालचा पसारा असतो ना ते मॉर्निंगला लवकर उठल्यानंतर मी सगळं जिथल्या तिथं ठेवत असते. कारण रात्री कसं असतं ना, जेवण खाणं झालं मग खूप सारे भांडे होतात, मग कुठलं पसारा आवरणं होत नाही आहे. तर आता यावेळीमध्ये सगळं निवांत मी आवरलेलं आहे, म्हणूनच थोडंसं लवकर मी उठत असते, म्हणजे आपली सगळी कामं वेळेत आणि व्यवस्थित व्हावी. तर हॉलमध्ये अगोदर मी झाडू मारून घेतली, म्हणजे सोफ्याचे कवर
लटकले अंतरले. मला सोप्याचे नवीन कवर घ्यायचे आहेत. तर आता जेव्हा संक्रांतीची जी खरेदी मी करणार आहे, म्हणजे तुम्ही म्हणत आहे की तो व्हिडिओ कधी येणार, तर लवकरच तो व्हिडिओ तुम्हाला येईल, कारण आता जास्त दिवस राहिलेले नाही आहेत. तर मी विचार करते की आजच जायचं, म्हणजे खरेदी करण्यासाठी. आता वाहनाला देण्यासाठी एक सामग्री आपल्याला आणायचीच आहे आणि त्यामध्ये आपल्यासाठी काहीतरी घ्यायचं आहे सणाला. तुम्ही विचारते होता की ते साडी घेतली का नाही, तर आणखीन मी काही खरेदी केलेली नाही आहे. तर आज ही सगळी कामं मी लवकर आवरणार आहे आणि खरेदी करण्यासाठी जाणार आहे, म्हणजे मकर संक्रांतीची शॉपिंग करण्यासाठी जाणार आहे. तर आतमधलं पूर्ण झाडून पुसून झालेलं आहे आणि अंगणाची पण साफसफाई झालेली आहे, म्हणजे झाडून घेतलेलं आहे. सगळ्या झाडांना पाणी दिलं, पोर्समध्येही पाणी टाकून स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आणि सगळ्या झाडांना पण पाणी दिलेलं आहे. तर ही झालेली आहे सगळी बाहेरची कामं. वातावरण खूप थंड झालेलं आहे, खूप थंडी वाजायला लागलेली आहे आणि बाहेर खूप आरडाओरडा सुरू आहे, कारण वानेरं आलेले आहेत. म्हणजे वानेरं इथं 8 दिवसाला एक वेळा येतात आणि आल्यानंतर सगळा बाजार करून जातात, काहीच ठेवत नाहीत, कारण ते अशा उड्या मारतात ना की काही ठेवलेलं आहे तर सगळं खाली पडणं मोडणं सगळं चालू होतं. म्हणजे कुंडे वगैरे ठेवलेत ना, एक कुंडा राहू देत नाही, तर बाबा वानेरांनाच आवाज देत आहेत, म्हणजे हाका मारत आहेत, कारण एकही जात नाही. आल्यानंतर सगळंच ते वाटवळ करून जातात. 8 दिवसाला एक वेळा येऊन पूर्ण बाजारच करून जातात ते. तर असं झालेलं आहे सगळं. माझी कामं आंघोळी झालेली आहे. आता आलेली मी बाहेर आणि सगळ्या झाडांना एक वेळा मी बघते, म्हणजे सगळ्या झाडांना पाणी वगैरे दिलं, इतकं छान दिसत ना, इतकं छान हसतात ना, ते खूप छान वाटतं बघून. तर झालेले वातावरणाचा एन्जॉय घेतला, झाडं वगैरे बघितले, म्हणजे एक फेरफटका बाहेर झाला. आता आलेली मी माझ्या रोजच्या जागेत, म्हणजे किचनमध्ये. तर इकडं बघू शकता किचनमध्ये थोडासा पसारा झालेला आहे. तर अगोदर हा पसारा उचलते, म्हणजे यांच्यासाठी चहा वगैरे बनलेला आहे आणि मी कुकरला भात पण लावून ठेवलेला आहे. म्हणजे आता कसं झालेलं आहे ना, रुटीनमध्ये थोडासा बदलाव आलेला आहे. तर याचं रिझन काय आहे, तर दिनेश होता तेव्हा काही टेन्शन नव्हतं. जेव्हाही स्वयंपाक काही मी नाश्ता बनवते यांना देत होते, पण आता दिनेशही नाही आहे, तो पण बिदरला गेलेला आहे, दीपक तरी ड्युटीवरती आहे. तर असं झालेलं नाही की आता घरामध्ये व्यक्ती असून नसल्यासारखे झालेले आहेत. तर हे एक वेळा गेलं की लवकर जेवण करायला घरी येत नाही, तर जी नाश्ता बनवून मी यांना त्यांच्यासोबतच मला आता द्यावं लागणार आहे, म्हणून थोडंसं लवकर उठून मी नाश्ता बनवून यांच्यासोबत देत आहे. तर इकडं आज मी जे लवकर बनणार तेच बनवलेलं आहे, म्हणजे वरण भातच बनलेलं आहे, काही वेगळं मी बनवलेलं नाही आहे, कारण मॉर्निंगला थोडीशी घाईगडबड झाली. तर दिलेलं यांना सोबत, नंतर चहाही झालेला आहे, तोच पसारा थोडाफार झालेला आहे. तर अगोदर मी हा सगळा पसारा उचलला आणि आज मला लिंबूचं लोणचं पण घालायचं आहे. म्हणजे लिंबू मी कशा पद्धतीने तयार केलं लोणच्यासाठी ते तुम्ही अगोदरच्या व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे, नाही बघितलं आताही बघू शकता, म्हणजे तुम्हाला पूर्ण प्रोसेसिंग समजेल. तर इकडं किचन काउंट स्वच्छ करून घेतलं आणि अगोदर बनत आहे इकडं माझ्यासाठी चहा. तर इकडे डिकाशन चहा बनलेला आहे, यामध्ये मी पुदिना लिंबूची पानं टाकून बनवलेले आहेत आणि अगोदर मी चहा घेते, म्हणजे आपली दिवसाची सुरुवात जी आहे ना ते चहापासून होते. चहा पिल्यानंतर छान वाटतं, फ्रेश वाटतं. तर तुम्ही सगळेजण कसला वेट करता, या सगळेजण मॉर्निंगचा चहा घ्यायला. तर चहा घेऊन झालेला आहे. इकडे मी भाजी पण बनवली, तर भाजी बनलेली आहे आणि थोडीशी घाईगडबडीने मी सगळी कामं आवरत आहे, कारण मला आज जायचं आहे शॉपिंगला. तर 10-11 वाजेपर्यंत ही सगळी कामं मी आवरून घेते, म्हणजे जी स्वयंपाक आहे, कपडे भांडी, जी ही आपली रेग्युलर कामं आहेत ते खूप इम्पॉर्टंट असतात, ते अगोदर करणं खूप गरजेचं आहे. तर मी भाजी बनवत होते तितक्यात दूध आलेलं आहे, म्हणजे इथं जवळपास जे भैया राहतात त्यांच्या घरीही दूध तिथंच येतं, म्हणजे ज्या दुकानात हे दूध आपलं असतं ना तिथंच त्यांचं पण राहतं. मग ते घेऊन आले सोबत, कारण आता दूध आणण्यासाठी पण कोणी नाही आहे, दिनेश घेऊन येत होता दररोज. आज दूध पण ते भैया आणून दिलेले आहेत. म्हणजे ना झालेलं आहे ना की एक छोटी गोष्ट आता कोण करेल हे खूप मोठा प्रश्न आहे, कारण मी बाहेर जात नाही, त्यामुळे आणि दिनेशचे पप्पा गॅरेजमधनं गेले की लवकर त्यांना घरी येणं होत नाही, असं आहे. तर बघा, हे दूध आणणं, भाज्या आणणं, ही सगळी कामं ना दिनेशवरती होते आणि दिनेश गेल्यापासून खूप मोठा प्रश्न पडलेला आहे की सगळं कोण आणणार. तर दूध तर ते भैया आणून दिलेले आहेत, आता भाज्या वगैरेही आणायचं आहे, पण आता बघूया इव्हनिंगच्या वेळेत 2 दिवसाला 3 दिवसाला आता मला जावं लागणार आहे भाजी वगैरे आणण्यासाठी, कारण मी कधीही बघा असं भाजी वगैरे आणण्यासाठी कधीच मी घरातनं बाहेर गेलेली नाही आहे, कधी असं प्रसंग आलेलाच नाही, कारण दिनेश पप्पा अगोदर आणायचे जेव्हा दीपक दिनेश लहान होते. पण आता असं झालेलं ना त्यांना पण अशी सवय झालेली, म्हणजे दीपक दिनेश मोठे झाले आणि स्वतःहून जेही घरला लागणार आहे सगळं ते घेऊन येत होते, त्यामुळे दिनेशचे पप्पा हे या सगळ्या कामापासून म्हणजे एक टेन्शन मुक्त झाले की मुलं आहेत घेऊन येतात, त्यामुळे त्यांनाही तितकं टेन्शन आलेलं नव्हतं. पण आता दीपक दिनेश दोघंही गेलेले आहेत, त्यामुळे आता एकतर त्यांना आणावं लागणार, एकतर मला बाहेर पडावं लागणार आहे,
असं आहे. तरी पण बघा आपल्या रुटीनमध्ये येईपर्यंत आपल्याला थोडंसं टेन्शन येतं. एक वेळ आपल्या रुटीनमध्ये आपण आलो की आपल्याला काही वाटत नाही, कारण एक सवय होऊन जाते की सगळं आणायचं आहे. पण आता थोडंसं असं झालेलं नाही, म्हणजे दिनेश कालच गेलेला आहे, त्यामुळे आज असं झालं की दूध कोण आणणार, भाजी कोण आणणार, थोडंसं टेन्शन मला आलेलं होतं. तरी पण सगळं आलेलं आहे. तर भाजी तर मी बनवलेली आहे. तर इकडं आता वरण जे आहे ना, ते मॉर्निंगला मी बनवलं घाई गडबडीतनं, थोडंसं थिक्क झालेलं, खूपच घट्ट ते असं वरण झालेलं आहे. तर मला त्या वरणाला थोडंसं पातळ करायचं आहे. तर जेव्हाही आपण वरण पातळ करायचं आहे तर त्यामध्ये पाणी वगैरे टाकतो. पाणी टाकायचं नाही, त्यानं वरणाची चव बिघडून जाते. आपल्याला वरण जर जास्त थिक झालं किंवा वरण वाढवायचं आहे, मग त्यावेळेत आपण अशा पद्धतीने करू शकता. एकदम टेस्टी हे वरण बनवून तयार होतं. जसं आपण कार्यक्रमात जेवण करतो ना, तशाच प्रकारे टेस्टी वरण बनवून तयार होतं. तर इकडे मी खोबरं घेतलेलं आहे. आपल्याकडे जीही खोबरं आहे ते घेऊ शकता, जसं ताजं नारळ आहे किंवा सुकं खोबरं घ्यायचं. यामध्ये 4-5 पाकळ्या लसूण आणि खोबरं मी वाटून घेतलेलं आहे. कढईमध्ये मी 2 चमचे तेल घेतलं, मोहरी जिरं टाकलं, नंतर मी लसूण टाकलेलं आहे आणि जे खोबरं वाटण केले ते टाकलेलं आहे. परतून घ्यायचं. हलकासा कलर चेंज होऊ लागला की यामध्ये आपल्याला सुके मसाले टाकायचे, जसं हळदी पावडर, धना पावडर, लाल मिर्च पावडर टाकलेले आहे. कारण ऑलरेडी वरणामध्ये पण हे सगळे मसाले आहेत म्हणून मी कमी प्रमाणात टाकले. परतून घेतलेले आहे म्हणजे नंतर अगोदर मसाले व्यवस्थित परतून घ्यायचे, नंतर जी टोमॅटोची पेस्ट मी बनवलेली, म्हणजे एक टोमॅटोची पेस्ट बनवून घेतलेली आहे मी इकडं, ते पेस्ट टाकलेले आहे, परतून घेतलेलं आहे. नंतर यामध्ये मी पाणी टाकलेलं आहे, म्हणजे आपल्याला जितकं लागतं तितकं पाणी आता टाकायचं आहे. तर इथं 1 ते 1.5 ग्लास पाणी टाकलं, चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे. छान मिक्स करून एक उकळी काढून घ्यायची आहे. नंतर जे मॉर्निंगचं वरण आहे ते यामध्ये मी ॲड करणार आहे. आणि आपल्याकडे वरण नाही तर त्यावेळेमध्ये आपण यामध्ये शेंगदाण्याचं कूट टाकून पण आपण हे बनवू शकता. खूपच छान एक आमटी बनून तयार होते. तर इकडं सगळंच वरण मी टाकलेलं आहे. छान मिक्स करून एक उकळी काढून घेऊया. तोपर्यंत तिकडे दूध पण गरम झालेलं आहे. तर झालेली ही सगळी कामं. आज मला लिंबूचं लोणचं बनवायचं आहे, तर थोडंसं लवकरची कामं मी आवरून घेतलेली आहे. म्हणजे मला आज शॉपिंगला पण जायचं आहे, पण त्यामधून ही पण कामं खूपच गरजेची आहेत, खूप इम्पॉर्टंट आहेत. कारण हे जे लिंबू मी तयार करून ठेवले होते लोणच्यासाठी, ते मला फक्त 8च दिवस ठेवायचे होते, पण 15 दिवसाच्या वरून झालेलं आहे. मला लोणचं काही बनवायला वेळ भेटलेलाच नाही आहे. पण फायनली आज मी लिंबूचं लोणचं करत आहे. म्हणजे रात्री मी थोडंफार जे लोणचं आहे ना त्याला तडका दिलेला आहे, पण शेअर केलेलं नाही, कारण रात्री थोडीशी घाईगडबड जास्तच झाली. आणि जे अर्ध लिंबूचं आता मी ठेवलेलं आहे त्याचं मी लोणचं कशा पद्धतीने बनवते ते शेअर करणार आहे. आणि हे जे लोणचं मी बनवत आहे ना, ते तुम्ही 2-3 महिने काय 1 वर्षभरही ठेवला तरी पण ते खराब होणार नाही आहे. म्हणजे खूप साऱ्या ताईंचं मी बघितलेलं आहे, असं म्हणतात की ताई लिंबूचं लोणचं माझ्या हातानं बनवलं तर ते राहत नाही. पण त्याच्यात हाताचा काही दोष नाही, कुणाच्याही हातानं बनवा, त्याचं काहीच घेणं देणं नाही आहे. फक्त आपण बनवतो कसं, म्हणजे त्यामध्ये एक थेंबही पाणी पडलं नाही पाहिजे. म्हणजे लोणचं कुठलंही बनवा तुम्ही, लिंबूचं बनवा किंवा आंब्याचं बनवा किंवा मिरचीचं बनवा, त्याचं दुश्मन असतं पाणी. पाण्याचा एकही थेंब पडला की लोणचं खराब होतं. आणि बनवण्याची पद्धत पण थोडीशी बघा प्रत्येकाची वेगवेगळी असते. तर अशा पद्धतीनं बनवा तुम्ही, अजिबात लोणचं खराब होणार नाही. 1 वर्षभर टिकून राहतं ते, वर्षाच्या वरून पण ठेवला तरी पण टिकून राहतं, अजिबात खराब होणार नाही. तर अशा पद्धतीने बनवा. तर अगोदर तर मी इकडं हे जे डब्बा आहे, म्हणजे आपल्याकडे काचेची भरणी असली तर खूपच चांगलं आहे, तर माझ्याकडे नाही आहे, तर मी हा डब्बा घेतलेला आहे. अगोदर मी स्वच्छ धुवलं, पूर्ण पाणी पुसून ते डब्बा सुकवून घ्यायचा आहे, अजिबात त्यामध्ये पाणी राहू द्यायचं नाही. आणि जे रात्री मी लोणचं बनवलं ते हे आहे. मी कशा पद्धतीने बनवलं मी शेअर केलेलं नाही आहे. आणि जे अर्ध मी इकडं ठेवलेलं आहे त्या लोणचं बनवायचं, हे बघू शकता. अर्ध लोणचं बनलेलं आहे, अर्ध बनवायचं आहे आणखी. आणि जे बनलेलं आहे ना, इतकं टेस्टी बनलेलं आहे ना, खूपच छान टेस्ट आलेला आहे याला. फक्त याची जी प्रोसेसिंग आहे ना ती पूर्ण आपल्याला करायची आहे. म्हणजे 8 दिवसा अगोदरच लिंबू चिरून त्याची बिया वेगळ्या करायच्या आहेत आणि याला मीठ लावून, म्हणजे मीठ मिक्स करून 8 दिवस आपल्याला ठेवायचा आहे. उन्हात ठेवला खूपच छान आहे, नाहीतरी माझ्यासारखं किचनमध्येच ठेवला तरी पण चालतं. म्हणजे मी उन्हात वगैरे ठेवलेलं नाही आहे, फक्त इकडं किचनमध्ये मी ठेवलेलं आहे. रोजच्या रोज ते हलवत राहायचं आपल्याला, म्हणजे मिक्स करत राहायचं आहे. तर 8 दिवसाच्या नंतर तुम्ही बघितला लिंबूचे जे फोडे आहेत ना छान सॉफ्ट होतात. आणि आता आपल्याला तडका द्यायचा आहे. हे लिंबूचं लोणचं अजिबात खराब होत नाही किंवा यामध्ये करवटपणा येणार नाही. खूपच छान टेस्टी हे लोणचं बनून तयार होतं. तर लिंबूच्या फोडी मी तुम्हाला दाखवलेला आहे, छान सॉफ्ट झालेले आहेत. आता काढून घेऊया मसाले. तर मसाले अगोदर काढायचे आहेत आपल्याला, नंतर घाई गडबड खूप होते, त्यामुळे अगोदर मसाले काढून घ्यायचे, मगच तडका द्यायला सुरुवात करायची आहे. तर इकडं मी 3 ते 4 चमचे लाल मिरची पावडर घेतलेली आहे, 1 चमचा हळदी पावडर घेतलेली आहे. आणि मीठ मी इकडं 1 ते 2 चमचेच घेतलेले, कारण आपण या लिंबूमध्ये मीठ टाकून ठेवलेलं होतं, तर बिलकुल थोडंसं घेतलेलं आहे.
आणि 1 ते 1.5 चमचा साखर घ्यायची आहे. म्हणजे साखर थोडीशी जास्त घेतला तरी पण छान आहे, आवडीप्रमाणे आपण घेऊ शकता. मी इकडं 1 ते 1.5 चमचा साखर घेतलेली आहे आणि 1 चमचा मेथीदाणा घेतलेला आहे. आता घेऊया कढई. तर कढईमध्ये मी इकडं मोहरीचं तेल टाकणार आहे. म्हणजे आपल्याकडे जे तेल आहे ते पण घेऊ शकता, रेग्युलर भाजीचं जे तेल आहे ते पण घेतलं तरी पण चालतं, पण मोहरीच्या तेलामध्ये ना टेस्ट खूप छान येतो. म्हणून इकडं मी 4 ते 5 चमचे मोहरीचं तेल घेतलेलं आहे. यामध्ये टाकूया 2 चमचे भरून मोहरी, म्हणजे थोडीशी जास्तच टाकलेली आहे. किंवा आपण मसाला पण तयार करू शकता, म्हणजे जसं मोहरी आहे किंवा कांद्याच्या बिया, सोप पण टाकतात, जिरं, हे सगळं आपल्याला मिक्सरला भरडून घ्यायचं आहे. आणि हा मसाला करून पण आपण हे लोणचं बनवू शकता. पण मी तशा पद्धतीने बनवलेलं नाही, मी अशा पद्धतीने एकदम साधी आणि सोपी पद्धत आहे ही, आणि लोणचं पण खूपच छान टेस्टी बनून तयार होतं. तर इकडं मोहरी टाकली, मोहरी छान तडतडली की यामध्ये मी 2 चमचे भरून जिरं टाकलेलं आहे. नंतर यामध्ये 10 ते 12 पाकळ्या लसूण टाकलेला आहे. आणि हे लक्ष देण्याची गरज आहे की तर जे हे आपण इथं घेत आहे, म्हणजे चमचा वगैरे पाणी नसलं नाही पाहिजे. तर इकडं लसूण टाकलं, मी परतून घेतलेलं आहे. मेथी मला अगोदरच टाकायची होती पण मी नंतर टाकलेली आहे. तुम्ही अगोदरच टाका, जसं आपण मोहरी आणि जिरे टाकला तेव्हाच मेथी टाकायची आहे. नंतर लसूण टाकलं आणि परतून घेतलेला आहे. लसणाचा कलर हलकासा चेंज होऊ लागला की गॅस बंद करायचा आहे. आणि जे मसाले आपण काढून ठेवलेले आहेत ते यामध्ये टाकलेले आहेत आणि परतून घेतलं. आणि तेल जास्त गरम असतं ना, त्यामुळे गॅस बंद करूनच आपल्याला सुके मसाले टाकायचे आहेत, म्हणजे जळणारे नाही, ते व्यवस्थित ते परतले जातात. तर मसाले परतून घेतले सुके मी. नंतर यामध्ये ह्या ज्या लिंबूच्या फोडी आहेत ते टाकलेले आहेत. छान मिक्स करायचं आहे. बघू शकता तुम्ही कलर, हे जितकं दिसायला छान दिसत आहे ना, खाण्यासाठी तितकंच टेस्टी हे लोणचं बनवून तयार झालेलं आहे. आणि आपण, मी जसं तुम्हाला म्हणलेलं आहे की लवकर खराब होणार नाही किंवा बुरशी येणार नाही, कसलाच प्रॉब्लेम येणार नाही. फक्त याची जी प्रोसेसिंग आहे ती पूर्ण आपल्याला करायची आहे. 8 दिवस अगोदरच यामध्ये लिंबू चिरून यामध्ये मीठ लावून ठेवायचं आहे. रोजच्या रोज मिक्स करत राहायचं आहे. आणि 8 दिवसाच्या नंतर म्हणजे या फोडी पण सॉफ्ट होतात आणि लोणचं पण खूपच छान बनून तयार होतं. आणि करवटपणा अजिबात यामध्ये राहत नाही. आणि जे रात्री मी तडका दिलेला आहे ते पण लोणचं खूपच छान बनलेलं आहे, पण त्यामध्ये मी हिरवी मिरची पेस्ट टाकलेली आहे, त्यामुळे यामध्ये मी मिक्स करत नाही आहे त्याला, ते वेगळं ठेवलेलं आहे. हे जे लोणचं बनलेलं आहे आता डब्यामध्ये भरून ठेवूया. एक गोष्ट लक्षात ठेवण्याची गरज आहे की यामध्ये अजिबात पाणी जाऊ द्यायचं नाही आपल्याला. सर्वात मोठं दुश्मन पाणी म्हणजे ह्या लोणच्याचं पाणीच असतं, त्यामुळे पाणी एक थेंबही कुठेही लागायचं नाही, म्हणजे पाण्यापासून दूर ठेवायचं आहे. आणि जेव्हा आपल्याला लोणचं घ्यायचं आहे त्यावेळेत स्वच्छ चमचा घेऊनच आपल्याला हे लोणचं घ्यायचं आहे. तर फायनली लिंबूचं लोणचं बनवून तयार झालेलं आहे, डब्यामध्ये भरून ठेवलेलं आहे. आता छान याचं टोपण लावून ठेवायचं आणि पाण्यापासून दूर ठेवायचं आहे. तर लोणचं बघून तोंडाला पाणी येत आहे ना, खूपच छान टेस्टी बनलेलं आहे. आणि हे जे रात्री बनवलेले ते पण खूपच छान बनलेलं आहे, ते पण एक वेळा मिक्स केलं मी. तर आता ठेवून देऊया आणि जी बाकीची कामं आहेत ते आवरून घेते, कारण आज खूप सारी मला तयारी करायची आहे. लोणचं पण बनलं आणि बाकीची कामंही खूप सारी झालेली आहेत. तर इकडं अलमारीमध्ये मी ठेवलेलं आहे. तर आता यासोबत या व्हिडिओ इथेच एंड करते. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय.